मी भानुदास चोरगे, सहाय्यक कृषी अधिकारी जावली. तर या ठिकाणी आपण आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेळा या ठिकाणी आहोत. स्मार्ट शेतकरी सातारा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. या ठिकाणी रानभाजी महोत्सव आणि त्याच्या रेसिपी कशा बनवायच्या याचं महोत्सव भरवलेला आहे कॉलेजवर. या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. नमस्ते, काय नाव आपलं? काय आता इथे काय नक्की प्रोग्राम काय आहे? नमस्कार, माझं नाव आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेळा. आमच्या कॉलेजमध्ये रानभाजी महोत्सव आणि तिथे पाककृती कशा बनवायच्या हा महोत्सव साजरा केला आहे. तर आम्ही वेगवेगळ्या रानभाजी आणलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या रेसिपी आज सादर केल्या. माझी आज रेसिपी आहे म्हणजे आळूचं काय बनवलंय? आळूचं पचपद बनवलंय छान केलेलं आहे. तर आपण बघू शकता कसं काय वाटतं की तरुण वर्गामध्ये या ठिकाणी तुम्ही सर्व मुले आहात कॉलेजच्या आणि असं रानभाज्यांच्या रेसिपी वगैरे त्याच्या अगोदर असं कधी वाटलं होतं की अशा रेसिपी कॉलेजमध्ये खूप छान म्हणजे आता आहारात वापरणार छान वाटतं ना कार्यक्रमात. धन्यवाद. कुठली भाजी आणली? भाजी दाखवायची. 7 प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या भाज्या दाखवा? शेवग्याची पानाची भाजी होती, ही करडूची होती, शेंडॉन होती त्यात संपलंय, ही भोकरीची आहे, ही भारंगी आणि ही वडाची आणि ही बरका. म्हणजे भाजी भाकरी असा आस्वाद आपण सोबत घेतोय. या ठिकाणी यांनी मुलीची भाजी आणली संपली. तोंडला डेसा आहे, ते सुरण आहे. नाव काय तुझं? छान. नाव काय तुझं? प्राची सपकाळ. गाव कुठलं तुझं? महातेल हे जावली तालुक्यातलं डोंगरातलं गाव आहे. या ठिकाणी प्राचीने करटोलीची भजी बनवली होती आणि सुरणाची सुकी भाजी बनवलेली आहे. कसं वाटलं कार्यक्रमात? कॉलेजनं दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करावा. गाव कुठलं? कशाची भाजी आणली होती? आळूवडी आणि भाकरी. या मुलीनं आळूवडी आणि भाकरी आणली होती. खूप छान असं बनवलं. या ठिकाणी आळूवडी भाकरी शिल्लकच नाही, एवढी भाजी आणली होती. मधुरा काय काय आणलं होतं? सकुरबाची भाजी भाकरी, ती पण संपली. मला सांग, नाव काय तुझं? बरं, कसं काय वाटलं तुला कॉलेजनं या ठिकाणी रानभाज्यांचा महोत्सव? फक्त नुसता महोत्सव नाही तर आपण या ठिकाणी रानभाज्यांचा सर्व मुलांनी, शिक्षकांनी, शेतकऱ्यांनी आस्वाद घेतला, त्यांचे नंबर काढले. काय नाव तुझं? कसं काय वाटलं तुला? खूप छान वाटलं. भाज्या खाणार, रोजच्या आहारात वापर करणार. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता की तरुण मुलं मुली या सुद्धा रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत आणि आपल्या आहारात वापर करत आहेत. खूप छान असं. आणि तुला रेसिपी सगळ्यांना आवडले तू बनवलेलं. म्हणजे ग्रामीण भागाची संस्कृती आहे आणि रानभाज्या आपलं वैभव आहे, ते आपण कशा प्रकारे प्रचार प्रसिद्धी करायची आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं हे या ठिकाणी जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेळा आणि तालुका कृषी अधिकारी जावली यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रानभाज्याचा महोत्सव आपण आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय या ठिकाणी 2024 मध्ये आयोजित केला आणि मुलींनी खूप छान असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. नाव काय तुझं? हा, जोरात सांग. श्रद्धा राजेंद्र वांगडे, पिंपरी. हा, पिंपरी जावली तालुक्यातल्या पिंपरी गावातली मुलगी आहे. तिनं कशाची भाजी आणली? पात्रीची भाजी आणलेली आहे. आणि हे काय? टोमॅटो. आपण बघू शकता हिंदीमध्ये त्याला पत्थरचीच म्हणतात. पाथरी किडनी स्टोन, खडा या आधारावर उपयुक्त असते आणि खूप अशी रानभाजी, सुंदर रानभाजी आहे. चवीला सुद्धा खूप छान असते. कशी काय तुला भाजी चवीला लागली? आवडली सगळ्यांना?
प्रकारची भाजी म्हणजे आहारात वापर करतात आणि पण करतात. खूप छान त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. सिद्धी नामदेव चिकणी या मुलीने या ठिकाणी काय बनवले तू? शेवग्याच्या पानाची वडी असा अप्रतिम खाद्यपदार्थ या ठिकाणी बनवलेला आहे. आपण बघू शकता की आळूच्या पानाची वडी असते, कोथिंबीरच्या पानाची वडी असते, परंतु ही वडी शेवग्याच्या पानाची कॅल्शियमयुक्त अतिशय उत्कृष्ट अशी छान भाजीची वडी बनवलेली आहे. तुला कसं आयडिया गवळी पण असतात, शेवग्याची गवळी पण असतात, आणि इडलीच्या भांड्यात थोडी पाणी ठेवलं, ग्लासाला तेल लावलं आणि त्या ग्लासात ते वळलं आणि त्यानंतर मग ती इडलीची भांडी ठेवली असती ना ठेवली, त्यामध्ये ती ग्लासात ठेवली 15-20 मिनिटं आणि त्यानंतर काढून त्यामध्ये असं वडी तयार व्हायला बेसन वगैरे लागतं का? म्हणजे या मुलीने खूप छान अशी पाककृती केलेली आहे. रानभाज्या ह्या आपल्या आरोग्याला आवश्यक आहेत. आपण ज्या भाज्या खातो त्या केमिकलयुक्त रासायनिक औषधं, विषारी कीटकनाशक फवारलेल्या भाज्या असतात. त्या रानभाज्या अतिशय पौष्टिक आणि चवीला उत्कृष्ट अशा आरोग्यकारक आणि आरोग्याला उपयुक्त अशा असतात. तर याचा उपयोग हा सर्वांनी करावा. तुम्ही पण करताय. दरवर्षी असाच महोत्सव आपल्या कॉलेजमध्ये भरवायचा का? खूप छान, खूप छान.